मी काय म्हणते, आपण ह्या वेळेला असं काहीतरी प्लॅन करूया की राधिकाला कळलंच नाही पाहिजे आणि ह्या वेळेला तिची इतकी वाट लागली पाहिजे ना की बस. ऐकू दे ना जरा तुम्ही हाय सवय. जाऊ दे मला भांडी घासाय. जाऊ दे जाऊ दे. एक मिनिट कुठे चालली आतमध्ये? काय चाललं होतं बाहेर थांबून? कुठं काय? अरे देवा, तुम्ही काय मुक्या बिक्या झाला का काय एकदम? शनाया एक मिनिट, तुला ना कळत नाहीये, ती दाराला कान लावून सगळं ऐकत होती. आणि एक मिनिट, तिला काही बोलायची गरज नाहीये, तिचं दात दुखतोय. काय काय करत होतीस दाराला कान लावून? सगळं ऐकत होतीस ना? आणि आमचे सगळे प्लॅन दार अधिकाला जाऊन सांगतेस. चीटर यार, इडियट आहेस. हो, दाराला कान नव्हता लावला. मी दरवाजा ढकलत होते आणि तेवढ्यात तुम्ही दरवाजा ओढला. त्याला मी काय करू? खोटं बोलायचं नाही. सगळं ऐकत होतीस तू दाराला कान लावून. तोंबडी नुसती राधिकाची चमची एक नंबरची. वंगाळ काहीतरी बोलू नका. हाय मी चमची, हाय मी चोमडी राधिका ताईंची. तू कोण आहेस ग? शेणा मॅडमच्या जीवावर मजा मारतेस. काय हाय तुझं या घरात? ते मी माझं मी बघून घेईन. मी तुला सांगते, आजपासून इथे कामाला यायचं नाही. एक्झॅक्टली. थांब शनाया, मी तेच सांगते. विषय बदलू नको. बकुळा, तू आजपासून कामाला यायचं नाही. गेट लॉस्ट. असं मग 1 महिन्याची नोटीस द्यावी लागते आमच्या युनियन कडे. तेव्हा जाईन मी या घरातून. आणि दुसरी बाब, हे घर तुझं नाही हाय. गुरुनाथ साहेब त्यांचं घर आहे. आणि त्यांची बायको राधिका ताई, तिनं मला इथं कामाला ठेवलंय. तुझं काय हाय ग इथं? एक मिनिट, तुमची ती राधिका ताई आहे ना, ती आता इथे राहत नाही आणि गुरुनाथ शनायाचं सगळं ऐकतो. त्यामुळे आजपासून इथे यायचं नाही. गेट लॉस्ट. जागा मोठी. एक मिनिट जायचं नाही आतमध्ये, बाहेर व्हायचं. ये चिमणी, आमची युनियन हाय. 1 महिन्याची नोटीस द्यावी लागते. अशी बरी जाय मी. अगं तू कॉर्पोरेट मध्ये काम करतेस का? काही नोटीस वगैरे मिळणार नाहीये. आणि तुझ्या अवकात काय ग? 1.5 दमडीची बाई आहे नुसती. कपे, कोणाला म्हणते का 1.5 दमडीची? बकुळेला माझी अवकात करते माहित? तुझी तरी काय अवकात आहे ग फुकटी कुठची? थांब आता, युनियनला सांगून तुम्हा दोघांना नाही नोटीस पाठवली ना तर नावाची नाही म्या. घेतला सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी.
सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.